पिशावणी झालं रे खुळ्यावाणी झालं रे सुंदूर मुंदूर पहाटाला टिपूर टिपूर चांदणं दिवस येडा गेला कुठं बिरू बिरू नजराला नाजूक जाजूक भासर लावून चांद सरला कुठं पांदावर पाया हाती आभाळ गावतया अपसुकवार नवा उरात धावतया पंख बिगर जीव होडरा आप इंजन कानामध्ये छुन छुन वाजत है डोळ्या मोर नजारा पर सपन वाटत है इंजन कानामध्ये छुन छुन वाजत है डोळ्या मोर नजारा पर सपन वाटत है कसा रंग आज गुलाबी उन्हाचा फुलवानी गंध जणू पाचोळ्याला कसा कानावर हाक जर दूरवर नाही कोणी डोळ्यावर चापू आता चोपून होई भाई मनी जीव खेळणीला कोरी जीव बघ झाला हायट कोरी गाव बरा उन्हाळा झुम झुम झुमाड हसलं हसलं फसलं पिशावणी झालं जय खुळ्यावणी झालं जय. नमस्कार सर. नमस्कार सर. ए रोशन, मी तुला सांगत होते ना कोंडाची चिवडा, ही फॅक्टरी आहे. वाव. तर फ्रेंड्स, आम्ही आता पोहोचलेलो आहोत नाशिकमधल्या कोंडाची चिवडाच्या फॅक्टरीमध्ये. आणि आपण जाणून घेऊया की कोंडाची चिवडा इतका का फेमस आहे. एक्झॅक्टली रोशन. आणि माहितीये का आपल्यासोबत आज कोण आहे? कोंडाची चिवडा फॅक्टरीचे ओनर तुषार वावरे सर. सर, तुमचं युवागिरीमध्ये खूप खूप स्वागत. तर सर, आम्हाला ना आता तुमची सगळी प्रोसेस जाणून घ्यायची आहे, तुमच्यासोबत खूप गप्पा मारायच्या. तर आपण सुरुवात करूया गप्पांना. तर सुरुवातीला आम्हाला असं सांगा की ह्या कोंडाची चिवडा जो आहे ह्याचा इतिहास काय. इतिहास म्हणजे आमच्या आजोबांनी हा स्टार्ट केला होता. ओके. त्याच्या आधी सांगतो की ते कोर्टामध्ये कामाला होते पहिले. अच्छा. पट्ट्यावाल्याचं काम करायचे. हो हो. तर तिथे असं झालं की त्यांच्यावरती कोणी म्हणजे जजनी आळा घेतला की 5 रुपये घेतले व तू असं. पण मग त्यांनी तिथंच राजीनामा दिला. घरी आल्यानंतर काय करायचं, तर मग त्यांच्या कोणी एकाने सांगितलं चिवडा बनव. मग ते बनवण्यात थोडंसं तेल टाक, कधी मिरची जास्ती, कधी मसाला जास्ती, असं व्हायचं त्यांच्याकडनं. तर त्याच्यातून त्यांनी एक वस्तू म्हणजे अशी तयार केली का जी कोंडाची चिवडा म्हणून फेमस झाली. सर, कोंडाजी हे नाव कसं पडलं? आजोबांचंच नाव आहे आमच्या. आजोबांच्या नावावरती त्यांनी पुढे चिवडा विकला. मग ते पाटीमध्ये सुरुवात जी केली त्यांनी पाटीमध्ये चिवडा घेऊन जायचे. तर ते कॉलेज रोडपर्यंत विकायला जायचे. आणि तिथं HPT कॉलेज म्हणून होतं, तिथं जाऊन विकायचे. तिथं ते नाव पडलं त्यांचं
कोंडाची चिवडा आल्या, कोंडाची चिवडा आला. व्हेरी गुड सर. सर आम्हाला आता जाणून घ्यायला आवडेल की कोंडाची चिवडा तुम्ही कसा बनवता, तर प्लीज आपण आपल्या प्रोडक्शन एरियामध्ये जाऊ शकतो का? लगेच. चला पटकन आपण प्रक्रिया बघूया कसा बनतो चिवडा, म्हणजे तो फायनल प्रॉडक्ट आपण खाऊया पटपट. चलो सर. तर फ्रेंड्स आता आपण रेडी झालो आहोत. आपण हे घातली आहे ही कॅप, दॅट इज फॉर सेफ्टी मॅटर, की आपले केस पडू नये. आता आपण जाऊया पटकन, शिकणार आहोत आपण चिवडा. सर प्लीज आम्हाला फर्स्ट प्रोसेस दाखवा ना. या इकडे. ही पोह्याची मशीन असते. कुठली मशीन सर? पोह्याची मशीन. पोह्याची मशीन. विना बघ ना, हा वेगळाच दिसतोय. बघ ना तू पण. सर हा एक वेगळ्या प्रकारचा हे पोहे आहेत, हे कसं तयार केलं आहे? हा भातापासून तयार होतो. ओके. आणि कुरमुरे सुद्धा भातापासूनच तयार होतात. अच्छा. आणि हे पोहे म्हणजे याला काय होतं, त्या मशीनमध्ये एक रोल असतो, अच्छा. त्याला दाती असते. दात. ते दात, हां, त्या दातांमुळे कसं होतं, पोहा हा रोल म्हणजे प्रेस होतो. ओके. आणि प्रेस झाल्यानंतर त्याला गरम करून परत भट्टीत टाकतात, त्यावर पोहा तयार होतो. अच्छा, म्हणून याला असे दात रेष आहे त्याला. आणि त्याच्यामध्ये मसाला जाऊन बसतो चिवड्याचा. क्रिस्पी आहे सर. हां, हो. असं. हल्ली आहे. सर एका वेळी आपण किती पोती टाकू शकतो या मशीन मध्ये? 2-3 टाकलं तरी चालतात ते. 2-3 टाकू शकतो. हां. म्हणजे त्याच्यावेळेस ते निघत राहतात. सर साधारण आणि- तुम्हाला किती लागतो पोहा एका दिवसात? किती आम्हाला किलो? म्हणजे जसा चिवडा बनवतो तसं आमचं कंटिन्युएशन चालू असतं. कंटिन्यू प्रोसेस अच्छा. चालूच असते म्हणजे. आमची ती थांबत नाही process. ह्या बाजूला त्याचा ते कचरा वगैरे सगळं अच्छा, पडतो. हा कचरा आहे का? कचरा म्हणजे त्याचे कसं असतं, बारीक कण्या वगैरे जे असतात ना, ते बाहेर निघून जातात. अच्छा, 3 हां, असे तीन पॉट्स म्हणजे तिथे ठेवले पहिले तर याच्यामध्ये तिथून माती पडते. ओके. म्हणजे माती नसते ऍक्च्युली त्याच्यामध्ये, पण जी अशी थोडीफार हेच पोहे आणताना नेण्याचा सोनपांड वगैरे जे येतात होतो, ते सगळे उडून ते सगळं ओके. त्याच्यातून निघून आणि जातं. दुसऱ्या याच्यात दुसऱ्या याच्यामध्ये पण ते कण्या येतात. अच्छा. कण्या याच्यातून शेवटचं लास्ट. फायनल प्रोडक्ट येतो. आता आपण वळूया सेकंड प्रोसेसकडे. ही होती फर्स्ट स्टेप. आता आपण सेकंड स्टेप बघूया. पटकन जाऊया. चला. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. हो असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे गोड फिलिंग. तरारारा असतो गाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे गोड फिलिंग. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे, फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे. धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे, फिरुनी ओठांवरती येई तुझेच गाणे. काय करतोय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 17चा पाडा बोल. 17 1 17 17 2 2 17 17 3 17 17 4 17 17 5 17. मग सर किती 17 अजून? तुला माहिती आता लग्नाचा सीझन चालू आहे, राईट? तर तुला कसा नवरा मुलगा हवा? I tell you, I'm already married.